नमस्कार, सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय। श्रीकांत, आपण इथं आलेलो आहोत आंबोरा, जी हा नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यामध्ये आंबोरा जो गाव आहे, जो पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा ओळखला जातो आहे, जिथं 5 नद्यांचा संगम आहे। खूप पर्यटन स्थळ इथं नेहमी येत राहतात। त्याचं एक विशेष आकर्षण म्हणजे जो एवढ्या वर्षापासून जी प्रतीक्षा होती की भंडारा आणि नागपूर याला जोडणारा जो पुलाचं काम जो तयार होतं, तो कालच मान्य नितीनजी गडकरी आणि फडणवीसजी यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार पडला आणि आजपासून म्हणजे कालपासून ते आजपासून पुन्हा इथं पर्यटनाची गर्दी वाढलेली आहे। आणि त्या पर्यटनामध्ये आकर्षण म्हणून हा एक पूल जो इथं बनलेला आहे, जो भंडारा आणि नागपूर या दोघांनाही जोडण्याचं काम करतो आहे। आणि या पुलामुळे जो पर्यटन आहे हा खूपशा प्रमाणामध्ये आता वाढत आहे, कारण जेव्हा भंडाराच्या लोकांना इकडे यायचं काम पडलं, नदी पार करून त्यांना नावेने यावं लागत होतं। आणि या कारणास्तव इथं बऱ्याचशा दुर्घटना सुद्धा झाल्या आहेत की नदीच्या पाण्यामधून येताना काही अशा दुर्घटना सुद्धा झाल्या आहेत। त्यामुळे या पुलांची मागणी बरेच वर्षापासून चालली होती आणि ती मागणी आज इथं पूर्णत्वात आली आणि काल या पुलाचं लोकार्पण झालं। आणि बघू शकता आपण की किती इथं आता पर्यटन स्थळाची वर्दळ चालू आहे। आणि या पुलाचं आकर्षण म्हणजे एक नवीन पद्धतीने या पुलाचं आकर्षण झालेलं आहे। आम्ही जिथे उभा आहोत, हा जो अर्धा स्टेप खांब तुम्हाला दिसतोय, आम्ही पूर्ण दाखवू। इथं लिफ्ट लावलेली आहे आणि वर रेस्टॉरंट सुद्धा ठेवलेलं आहे की वर जाऊन तुम्ही नाश्ता चायचा आनंद सुद्धा घेऊ शकतो आहेत। आणि जी इथं 5 नद्यांचा संगम जो आहे, इथं हा पूल तयार झालेला आहे। आणि विशेषतः म्हणजे आता तर थोडा आपण थोडीशी सायंकाळ सुद्धा होत आहे, तर सायंकाळचा लुक जो आहे, जे इथे जे लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे, तो सुद्धा लुक आम्ही सायंकाळचा इथं आपण दाखवू। तर प्रतीक्षा करूया। हा बघा, हा जो टावर आपण जो बघत आहोत, या टावर वरती रेस्टॉरंट सुरुवात झालेली आहे। ज्या रेस्टॉरंट मध्ये आपण लिफ्ट सुद्धा लावलेली आहे। जे आपण तुम्ही खांब दिसत आहेत, खांब जे दिसत आहे, त्या खांबावरती लिफ्टची व्यवस्था केलेली आहे। त्या लिफ्टच्या माध्यमातून आपण इथं वर जाऊ शकतो आणि वर गेल्यानंतर तिथं रेस्टॉरंट मध्ये जे काही पाहिजे ते आपण खाऊ पण शकतो आहे। आणि वरून एकदम टॉप वरून आपण वरचा जो लुक आहे त्याचा आनंद सुद्धा घेऊ शकतो आहे। 5 नद्यांचा संगमची ही जी नदी आहे, डिवायडेशन 5 साईडनी 5 नद्या इथे एकत्रित झालेल्या आहेत। या 5 नद्यांच्या संगमवरती एक काहीतरी आणखी परत एक मामा आणि भाषाची यात्रा सुद्धा असा एक म्हटलं जाते की ते पण भरते आहे। आणि इथं दरवर्षी उत्सव सुद्धा होतो आहे आणि छोटे मोठे पर्यटन इथं नेहमी निरंतर येत राहतात। परंतु त्याच्यामध्ये आता भर घालण्याला एक म्हणजे हा जो उड्डाणपुलाचं काम जो झाला आहे तो आहे। या पुलावरील जी लाइटिंगची व्यवस्था सुरू झालेली आहे। आणि आत्ताच जे आम्ही तुम्हाला म्हटलंय की जे रेस्टॉरंटबद्दल आम्ही जे बोलत होतो की हे रेस्टॉरंट आम्ही पाहू शकतो की एक टावरवरती रेस्टॉरंट बनलेलं आहे, परंतु आत्ताच माहिती मिळालेली आहे की
रेस्टॉरंटचं काम पूर्णत्वामध्ये आलेलं नाही आहे, रेस्टॉरंट अजून सुरू झालेलं नाही आहे, सोबतच लिफ्टसुद्धा सुरू नाही आहे, पायऱ्यासुद्धा सुरू नाही आहेत. आणि इथं असलेल्या सिक्युरिटी गार्डकडून माहीत झालेलं आहे की इथं इंजिनियर रोज असतात, परंतु आजच नाही आहेत, इंजिनियर पण नाही आहे. आणि त्यानंतर इंजिनियरनी कुणी नियुक्त केलेलं इथं कोणी पदाधिकारी या मग कर्मचारी यापैकी कोणीच नाही, तर जो पुलाबाबतची माहिती जी आहे ही आम्हाला पुरवू शकेल असं यांचं म्हणणं आहे. तर एवढ्या मोठ्या पुलाचं उद्घाटन जो आहे हा कालच झालं, मान्यवरांनी उद्घाटन केलं आणि उद्घाटन झाल्यानंतर माहीतच आहे की पर्यटन इथं येणारच आहे आणि पर्यटन विचारणा करणार आहेत पुलाबद्दल. पण या पुलाबद्दलची जे काही सुरक्षात्मक आणि असुरक्षात्मक बाबी जी आहेत ह्या इंजिनियरकडून आम्हाला माहीत करून घ्यायच्या होत्या, परंतु इंजिनियर इथं उपस्थित नसल्यामुळे त्या बाबी आता इथं माहीत करू शकलो नाही. पण ही
सक्षम भारत टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित पाहण्याकरता आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरसुद्धा करा. आपले व्हिडिओ जर दाखवायचे असतील या मग तुमच्या परिसरामध्ये तुमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही बातमी दाखवू, टॉप टू बॉटम, स्टार्ट टू एंड. धन्यवाद.